मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय आणि येत्या 30 मे या दिवशी ते उपोषणाला बसणार आहेत। मात्र त्याआधीच भाजपच्या नेत्याला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय आणि भाजपचे आणि सरकारमधील अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेत असल्याचं समजतंय। 23 तारखेपर्यंत मनोज जरांगे यांनी गावगावच्या बैठकाही रद्द केल्यात। त्यामुळे हे आंदोलन आधीच संपणार अशी चर्चा सुरू आहे। काय आहे नेमकं प्रकरण, कोण कोण चर्चेला येतंय पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चर्चेची संधी दिली आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं की सरकार मराठा समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू असं विधान त्यांनी केलं होतं। त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड यांना आंतरवाली सराटी येथे चर्चेसाठी येण्याचं जाहीर निमंत्रण जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलंय। प्रसाद लाड यांच्या सकारात्मक विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातर्फे मऊ भूमिका घेतली असं दिसतंय, कारण सरकारचे मंत्री, अधिकारी आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः चर्चेसाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आले होते आणि कुणाचाही न ऐकून घेणारे आणि आपल्या मागण्यांवर ठाम असणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मात्र भाजपच्या प्रसाद लाड यांना थेट चर्चेसाठी निमंत्रित केलंय। तसेच 30 मे या दिवशी पुन्हा एकदा ऐतिहासिक आंदोलन मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथून सुरू करणार आहेत। या आंदोलनाच्या पुढील रणनीती ठरवण्यासाठी गावागावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या बैठका त्यांनी 23 तारखेपर्यंत स्थगित केल्यात अशी माहिती मिळते। मात्र 30 मे रोजी होणाऱ्या उपोषणाची घोषणा अद्याप कायमच आहे। म्हणजे सकारात्मक चर्चा झाली तर आंदोलन मागे घेतलं जाऊ शकतं, नाही तर आंदोलन पेटणार हे नक्कीच। भाजपच्या प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण देतानाच मनोज जरांगे यांनी सरकारला कडक शब्दात आधार दिलाय। आम्ही सहसा स्वतःहून कोणालाही चर्चेसाठी बोलावत नाही, तुम्हाला आम्ही सन्मानाने निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे आता आमच्याशी कोणताही दगाफटका करू नका असा कडक इशारा जरांगे यांनी दिलाय। त्यामुळे आता काय चर्चा होते हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या मनोज जरांगे यांच्याशी पडद्याआड आणि थेट चर्चा सुरू आहेत असं म्हटलं जात आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच चंद्रकांत पाटील सातत्यानं जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना आंदोलनाऐवजी चर्चेने मार्ग काढण्याचं आवाहन करण्यात आलंय। मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। हे आंदोलन रोखण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी भाजपचे नेते सक्रिय झालेत। जरांगे पाटील यांनी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणबी प्रमाणपत्र रोखल्याचा आणि आरक्षण उपसमितीद्वारे मराठा समाजात भांडणं लावल्याचा थेट आरोप केलाय। यामुळे भाजपचे नेते हा वाद शांत करण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करतात। मराठा आरक्षणाच्या असंतोषामुळे निवडणुकीत भाजपला झालेल्या राजकीय नुकसानाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते आणि महायुतीचे इतर मंत्री सातत्यानं जरांगे यांच्या संपर्कात आहेत। जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन केलं तर सरकारलाही मोठी अडचण निर्माण होईल, कारण प्रत्येक वेळी सरकारनं वेळ मागून दगा दिलेला असल्यानं यावेळचं आंदोलन जरांगे पाटील हलक्यात घेणार नाही आणि सरकारलाही आता हलक्यात घेऊन चालणार नाही। त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच चर्चेतून ते शांत करण्यासाठी भाजपचे नेते जोरदार प्रयत्न करतात। आता भाजपचे प्रसाद लाड हे जरांगे पाटलांशी काय सकारात्मक चर्चा करतात की आता सुद्धा आश्वासनांवर भागवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रसाद लाड यांनी अनेक वेळा जहरी टीका त्यांच्यावर केली आहे। यावेळीही त्यांनी म्हटलं होतं की जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन ही राजकीय स्क्रिप्ट आहे, त्यांचा उद्देश महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा आहे। जरांगे पाटील हे विरोधकांच्या इशाऱ्यावर काम करतात। जरांगे पाटील हे शरद पवार आणि महाविकास आघाडीचे माणूस म्हणून काम करत आहेत असा थेट राजकीय आरोप लाड यांनी अनेकदा केलाय। त्याच प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटलांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलंय। या चर्चेतून आरक्षणावर तोडगा निघणार का, सरकार काय काय आश्वासन देणार आणि 30 तारखेच्या पर्यंत खरंच ही आश्वासनं सरकार पूर्ण करू शकेल का? मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यापासून सरकार कसं रोखणार? भाजपचे प्रसाद लाड मनधरणी करणार का की जरांगे पाटलांनी पेटवलेला आरक्षणाचा बनवा पुन्हा दगदगणार आणि सरकारला पळताबुई थोडी करणार? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।